सोलापूर जिल्ह्यात सध्या राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगात आला आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता। या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतलाय। संजय राऊत यांनी दिलेला हा करारा जबाब सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या चांगला जिव्हारी लागला आहे। आपण पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे किती मोठे निष्ठावंत आहोत हे दाखवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नातून भाजप पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन केले। मात्र या आंदोलनादरम्यान भाजप नेत्यांनी वापरलेली भाषा आणि त्यानंतर शिवसेनेने दिलेला आक्रमक इशारा यामुळे सोलापुरातील वातावरण चांगलंच तापलं आहे। खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी रस्त्यावर उतरले। मात्र हे आंदोलन करत असताना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची थेट खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी रस्त्यावर उतरले। मात्र हे आंदोलन करत असताना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट संजय राऊत यांच्याबद्दल अत्यंत अपशब्द वापरले। राऊतांची जीभ हासडू किंवा काढू अशा टोकाच्या धमक्याही या आंदोलनादरम्यान देण्यात आल्या। भाजपच्या या बेताल वक्तव्याला शिवसेनेने जसाच तसे उत्तर दिले। शिवसेनेचे गणेश इंगळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जाहीर कडक इशारा दिलाय। संजय राऊत यांच्या जिभेला हात लावणे तर लांबचीच गोष्ट, त्यांच्या अंगाला साधा हात जरी लावून दाखवा तो हात तुमच्या जागेवर राहणार नाही, अशा अत्यंत कडक शब्दात इंगळे यांनी भाजपला प्रतिआव्हान दिलंय। शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या या इशाऱ्यावेळी सोलापुरात शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। यावेळी दत्ता साळुंखे, पोपट जमदाडे, गणेश भिताडे, प्रशांत पराडे, विकास भोई, ओम पराडे, दयानंद इंगळे, प्रवीण पराडे, अमित भोई आणि संदीप पराडे यांच्यासह गणेश काळे, दादा गायकवाड, विशाल पराडे, आदित्य भोई, समाधान भोई, दीपक भोई, अक्षय भोई, नवनाथ इंगळे, सचिन इंगळे, वैभव पराडे आणि शंभू पराडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही संजय राऊत साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जे उद्धव साहेबजी ठाकरे यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलं, त्या बेताल वक्तव्याला करारा जबाब हा संजय राऊत साहेब यांनी दिला। आणि हा करारा जबाब भाजपच्या कार्यकर्त्यांना एवढा जिव्हारी लागला हे भाजपच्या कार्यकर्ते यांनी जयकुमार गोरे यांचे आम्ही किती निष्ठावंत आहोत हा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत असताना संजय राऊत साहेब यांच्या प्रतिमेला काही ठिकाणी जोडेमारा आंदोलन केलं, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं। आणि आंदोलन करत असताना त्याच्यामध्ये एक असं बेताल वक्तव्य केलं की संजय राऊत साहेब यांचं आम्ही जीभ हासडू किंवा जीभ त्यांची काढू। मी भाजपच्या कार्यकर्त्यांना एक विनंती, तुम्हाला एक इशारा देतो, तुम्ही जीभ काढायची जी भाषा वापरता ना ती तुम्ही जीभ तर विषय सोडून द्या, तुम्ही संजय राऊत साहेब यांच्या अंगाला साधं टच जरी करा, तो टच केलेला हात तुमचा तो जागेला राहतोय का हे तरी फक्त तुम्ही एक 10 मिनिटांमध्ये तुमचा हात तो जागेला राहणार नाही, हा मी तुम्हाला एक इशारा देतो। महाराष्ट्र हेडलाईन्ससाठी प्रतिनिधी संजय जाधव।